देवाचा सेवक करिंथी करास या ठिकाणची जी मंडळी आहे त्याने त्या ह्या मंडळीला पत्र लिहिलं आहे। आणि आज संपूर्ण जगामध्ये जेवढे देवाचे लोक एकत्र येतात भक्तीला, आराधनेला, उपासनेसाठी, त्या सर्वांसाठी हे पत्र या काळात पण आहे। भविष्य काळामध्ये देखील जेवढे लोक प्रभूच्या गौरवासाठी एकत्र येत राहतील त्या सगळ्यांसाठी हे पत्र वाचून त्यांना दाखवण्यात येणार आहे। आज तुम्ही आम्ही या वचनातून पाहत आहोत की करिंथी करास जी मंडळी आहे त्या मंडळीला संत पौलाने या ठिकाणी काही गोष्टी वचनातून त्यांना शिकवलेल्या आहेत। आम्हाला सगळ्या जणांना ठाऊक आहे की आमची लढाई किंवा आमचं युद्ध हे जगिक नाहीये। म्हणा शेजाऱ्याला, माझं युद्ध हे जगिक नाहीये, माझं युद्ध मनुष्याच्या विचाराप्रमाणे नाही, तर माझं युद्ध आत्मिक युद्ध आहे। तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की पृथ्वी तलावरती तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत आणि हे जीवन तुम्ही आणि मी आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जगत आहोत। म्हणा सगळेजण आमेन। आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आज आपण का जीवन जगायचं आहे? कारण तो देव तुमचं आणि माझं जीवन बदलणारा आहे। म्हणा जोराने आमेन। आणि ज्या प्रभूने तुमचं आणि माझं जीवन बदललेलं आहे त्या प्रभूची तुम्ही आणि मी सेवा कार्य आज या पृथ्वीवर करत आहोत। म्हणा आमेन। संत पौल त्या काळात त्या मंडळीला काही गोष्टी शिकवत आहे आणि आज देखील या गोष्टी आमच्या जीवनात देखील आम्हाला लागू करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। या वचनामध्ये तुम्हाला आणि मला तर्क वितर्क हा शब्द वापरलेला आहे ना। तर्क वितर्क व देवाविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे काही आहे। तर आज पुढे तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून